खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच्या कालावधीच्या अगोदरपासून हा फार पूर्वीचा इतिहास आहे। शिंगरोबा नावाचा धनगर हा तिथं मेंढ्या चारत असताना जे इंग्रज सरकारचे लोक होते किंवा इंजिनियर होते, त्यांना पुणे मुंबई हा मार्ग लोहमार्ग असेल किंवा हा एक्सप्रेसवे असेल, हे दोन्ही मार्ग करायचे होते। परंतु हे दोन्ही मार्गाला त्यांना नॅचरल वे सापडत नव्हता। परंतु शिंगरोबा नावाच्या धनगराला विचारल्याच्यानंतर त्यांनी रोज तुझ्या मेंढ्याकडून कशा जातात ते मेंढ्याच्या मागं जाऊन त्यांनी हा रस्ता असा असा आहे हे दाखवलं। हा इतिहास असताना मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस म्हणून विचारलं असता त्यांनी सांगितलं की मला बक्षीस काही नको, आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या। आणि ह्याचाच राग त्यांच्या मनात धरून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालून मारलं। आजही जो खंडाळ्याच्या वरती आल्याच्यानंतर त्या घाटामध्ये त्यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिर परिसरामध्ये लोक ज्यावेळेस ये जा करतात त्यावेळेस प्रत्येकजण हा तिथं नतमस्तक होतो, त्यांचं स्मरण करतो आणि मगच पुढं जातो। तेव्हा आमची मागणी सरकारला आहे की एक्सप्रेसवेला आम्ही नाव द्या म्हणलं तरी तुम्ही दिलं नाही। परंतु आता मिसिंग लिंक जो काल झालेला आहे रस्ता, त्या मिसिंग लिंकला जे आमचं शिंगरोबाचं नाव मिसिंग झालेलं आहे त्या मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगराचं नाव द्यावा ही आमची मागणी आहे। आम्ही लवकरच त्या ठिकाणी मी तर 26 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, रस्ता रोको केला होता, आम्हाला अटकही झाली होती। परंतु आता पुन्हा एकदा या राज्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने शिष्टमंडळ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांना आम्ही भेटून निवेदन देणार आहेत, मागणी करणार आहेत। तेव्हा आमच्या मागणीचा सरकारने या ठिकाणी गांभीर्याने विचार करावा। आमची ती अस्मिता आहे, आमचा इतिहास आहे, बाकी कोणतंही नाव न देता शिंगरोबा धनगराचं नाव द्यावा, जेणेकरून इतिहासाचीही पुनरावृत्ती होईल आणि आमच्या अस्मितेचाही त्या ठिकाणी सन्मान केला जाईल असं मला वाटतं।